कोल्हापुरात घराच्या दुरुस्तीच्या कामावेळी मोठा अपघात घडलाय। महाराणा प्रताप चौकात जुन्या घराचा स्लॅब कोसळून 2 कामगार जखमी झालेत। ही घटना गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली। स्वप्नील खुराडे आणि वैभव कदम हे दोघे कामगार स्लॅब खाली अडकले होते। घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन्ही कामगारांना सुरक्षित बाहेर काढलं। जखमींना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। आज दुपारी कंट्रोल रूमला फोन आला होता की महाराणा प्रताप चौक कोंबडी बाजारच्या इथे काहीतरी घराचं काम करत असताना स्लॅब पडून 2 व्यक्ती स्लॅबमध्ये अडकले असं वर्दी होती। सदर ठिकाणी आम्ही कोल्हापूर महापालिकेमधली गाडी आणि आमची कावानाकाची गाडी आम्ही दोन्हीही गाड्या इथे घटनास्थळी जेव्हा बघितलं तर एकाला आपण सुखरूप बाहेर काढलं, कारण का तो जास्त काय अडकला नव्हता। कारण दुसरा जो व्यक्ती आहे तो ते पायात अडकला होता, त्याच्या पायावर स्लॅब होता। तो आम्ही कटरांनी आमच्या स्प्रेडरच्या सहाय्याने आम्ही त्याचं पाय काढून त्याला आता आपण CPRला ॲडमिट केलेलं आहे। मायनर इंजुरी आहे, जास्त काय मेजर इंजुरी नाही आहे, तरी आता तो CPRला आम्ही त्यांना शिफ्ट केलेला आहे। मी मनीष रणभिसे, कोल्हापूर महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकारी। जगप्रसिद्ध कोल्हापुरी गुळावर आता संकटाचं सावट निर्माण झालंय। गुजरातमध्ये पाठवलेल्या कोल्हापूर आणि सांगलीतील गुळात भेसळ आढळल्याचा आरोप समोर आलाय। यानंतर गुजरातमधील अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत या गुळाची तपासणी केली। तसंच पुढील काळात कोल्हापूर आणि सांगलीमधून येणारा गुळ स्वीकारला जाणार नसल्याची भूमिका तिथल्या व्यापाऱ्यांनी घेतली आहे। या निर्णयामुळे स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। दरम्यान भेसळ रोखण्यासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतलाय। शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक बोलावली। या बैठकीतून तोडगा निघेल का आणि गुजरातमधील बाजारपेठ पुन्हा खुली होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर या बाजार आवारावरती नियमित गुळाची आवक सुरू आहे। या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला जो माल आहे त्या मालामध्ये सिंथेटिक गूळ किंवा इतर केमिकल वापरल्या संबंधी एका व्यापाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने या बाजार समिती आवारामधील दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन यांनी परवाच एक पत्र दिलेलं आहे की जो कोल्हापुरी गूळ आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर मिश्रित गूळ तयार करून आणू नये आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करावं अशा पद्धतीनं त्यांचं एक पत्र आलं। त्या पत्राच्या अनुषंगाने जे शेतकरी गूळ उत्पादक आहेत त्यांना आम्ही या बाजार समितीच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे ते शेतकऱ्यांनीही ते मान्य केलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा कलर मिश्रित गूळ बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी समन्वय झालेला आहे। सोमवारपासून गूळ सौदे बंद होणार आहेत अशी व्यापाऱ्यांच्याकडून चर्चा सुरू आहे। या संदर्भात बाजार समिती उद्याच्या सभापती निवडी झाल्यानंतर तोडगा काढण्याची एक बैठक सर्व घटकांच्या बरोबर आयोजित करणार आहे।